अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आज आपण व्हिडिओमार्फत पाहणार आहोत की स्वामी चरित्र सारामृताचं पारायण कसं करावे, त्याचबरोबर संपूर्ण अटी नियमसहित संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमार्फत मी देणार आहे. आणि त्याचबरोबर माझे स्वामी चरित्राचे अनुभव पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि या स्वामी चरित्र सारामृताच्या पोथीचं महत्त्व काय आहे हे सुद्धा जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती एकदम व्यवस्थित मिळून जाईल. बघा, स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ हा खूप चमत्कारी आणि पवित्र ग्रंथ आहे. या ग्रंथाचं जो कोणी भक्त श्रद्धायुक्त अंतकरणाने पठण करतो त्याच्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहतच नाही. बघा, ज्या काही तुमच्या मनोकामना आहेत, इच्छा आहेत, किंवा तुम्ही एखाद्या अडचणीत आहात तर त्या अडचणी दूर व्हाव्या आणि ज्या काही तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्या यासाठी तुम्ही हे पारायण आवर्जून करू शकतात. कारण या पारायणाने 100% काय तर 101% अनुभव तुम्हाला या पारायणानं येतो, म्हणजे येतोच. तर खूप प्रभावी हे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण आहे. बघा, आपल्या जीवनामध्ये काय होतं की बऱ्याच वेळेस खूप साऱ्या अडचणी निर्माण होतात. काय करावं काय कळत नाही, किंवा जीवनामध्ये सतत चढ उतार येत असतो. मग ह्या जीवनातील सतत येणाऱ्या चढ उतार किंवा जीवनात जे काही प्रॉब्लेम अडचणी असतात तर ते दूर कसे करावे. तर बघा, आता वेगवेगळ्या अडचणीवर वेगवेगळे सेवा असतातच, पण मी तर म्हणते सर्व सेवेवर हा एकच उपाय म्हणजे स्वामी चरित्र सारामृत. तुमची कोणतीही अडचण असो, काहीही अडचण असो, तर त्या अडचणीवर पूर्ण उपयुक्त असा हे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण तुम्हाला खूप प्रभावी हे पारायण आहे. आणि हे पारायण जो कोणी पठण करतो त्याचं आयुष्याचं सोनं हे होणार म्हणजे होणारच. बघा, स्वामी महाराज हे आपल्या भक्तांच्या फक्त तो किती अंतकरणातून सेवा करतो, भक्ती करतो हे पाहत असतात. बघा, ज्या कोणत्या ताईंना सेवा करायची आहे त्यांनी आवर्जून स्वामी चरित्र सारामृताचं पारायण आवर्जून करा. बघा, सर्वात प्रभावी सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचं 108 पारायण. ताईंनो, आयुष्यात एकदा तरी स्वामी चरित्र सारामृताचं 108 पारायण तुम्ही आवर्जून करा. बघा, पारायण करताना खूप साऱ्या अडचणी येतात, खूप सारे अडथळे येतात. हे पारायण पूर्ण होण्यासाठी आपली पण तेवढीच धडपड पाहिजे. आपल्या जीवनामध्ये खूप साऱ्या अडचणी येत असतात. हे पारायण ज्यावेळेस आपण सुरू करतो ना, आता बघा, माझा स्वतःचा मी अनुभव तुम्हाला सांगते. ज्यावेळेस हे पारायण मी स्वामी चरित्र सारामृताचे पारायण सुरू केले, म्हणजे सर्वात आधी सेवाची सुरुवातच माझी झालेली आहे गुरुवारपासून. म्हणजे मी स्वामी महाराजांचे गुरुवार केले. प्रत्येक गुरुवारी स्वामी चरित्र सारामृत मी वाचायची. मग इतक्या आयुष्यात अडचणी आल्या ना, इतक्या अडचणी आल्या की हे जीवन नकोसं वाटत होतं. इथपर्यंतसुद्धा माझे निर्णय गेले होते. इतकं माझ्या जीवनामध्ये अडचणी आल्या, काय करावं काय नाही हेच समजत नव्हतं. इतके साऱ्या अडचणीला सामोरं जाऊनसुद्धा मी स्वामी महाराजांवरचा विश्वास सोडला नाही की मी एवढी सेवा करते, स्वामी महाराज माझ्या जीवनात एवढ्या संकट कसे काय आणले. फक्त एवढंच मनात आशा होती की स्वामी महाराज जे करचाल ते तुम्ही करचाल आणि जे काही माझ्यासाठी योग्य आहे तेच तुम्ही मला देचाल, म्हणून हा विश्वास मात्र माझा होता. बऱ्याच वेळेस प्रत्येकजण म्हणायचं की स्वामी सेवा सुरू केली की खूप सारे अडथळे येतात. स्वामी सेवा सुरू केल्यावरच माणसाच्या जीवनामध्ये जास्त अडचणी वाढतात असं प्रत्येकजणाचं मी बोलणं ऐकायची. मला पण एक वेळेस तसंच वाटायचं की हां, स्वामी सेवा करायला सुरुवात केली आणि माझ्या जीवनात अडचणी एक संकट यायला सुरुवात झाली. पण कसं असतं ना ताईंनो, ज्यावेळेस आपण सेवा सुरू करायला सुरुवात करतो त्यावेळेस स्वामी महाराज आपली परीक्षा घेत असतात. पण स्वामी महाराजही त्याच व्यक्तींची परीक्षा घेतात जी व्यक्ती त्या परीक्षेत पास होण्यासाठी म्हणजे योग्य असते. त्याच व्यक्तीची स्वामी महाराज परीक्षा घेत असतात. स्वामी महाराज पाहत असतात की तुम्ही या परीक्षेत
किती कुठपर्यंत टिकणार आहात ते स्वामी महाराज आपलं पाहत असतात. त्याच्यामुळे बघा, डगमग न देता, विश्वास तुमचा डगमगू द्यायचा नाही. शेवटपर्यंत स्वामी महाराजांची सेवा करायची. जिथे अडचणी तुमच्या आयुष्यात जास्त आहेत ना, तर त्यापेक्षा दुप्पट तुम्ही स्वामींची सेवा करा. बघा, थोडा वेळ तुमच्या जीवनामध्ये अडचणी ह्या वाढतील, पण नंतर हळूहळू तुमच्या जीवनातील अडचणी ह्या नाहीशा होऊन तुम्ही ज्यासाठी हे पारायण करत आहात ना, तर ती तर तुमची इच्छा पूर्ण होणारच. पण स्वामी महाराजांचा अखंड कृपा आशीर्वाद तुमच्यासोबत राहील. बघा, जीवनामध्ये काही असो नसो, तुमच्या जीवनामध्ये पैसा, प्रॉपर्टी किंवा तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण हो वा ना हो, पण स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद, स्वामी महाराज कायम तुमच्यासोबत असावे, ही स्वामी महाराजांना इच्छा मागा. मी तर तेच म्हणते, काहीच असो न असो, पण स्वामी महाराजांचा मायेचा हात, स्वामी महाराजांचा कृपेचा आशीर्वाद हा सदैव माझ्या पाठीशी असावा आणि स्वामी महाराज कायम माझ्यासोबत असावे. बस, आणखीन दुसरं काहीही नको आयुष्यात. कारण स्वामींच्या या सेवेने माझ्या आयुष्याचं सोनं झालेलं आहे. स्वामींच्या या सेवेने माझ्या जीवनातील अशक्य गोष्टीही शक्य झालेल्या आहेत. स्वामींच्या या सेवेने मला जे काही मिळेल याची अपेक्षाही नव्हती, ते सुद्धा मला स्वामी महाराजांच्या या सेवेने मिळालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हीही आवर्जून स्वामी महाराजांची सेवा करा. बघा, माझी ही इच्छा पूर्ण हो, माझी ती इच्छा पूर्ण हो, असं आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो किंवा अडचणी दूर व्हाव्या ह्यामुळे आपण सेवा पण करत असतो. मग ह्या सेवा कशा करायच्या आहेत तर ते जाणून घेऊया. बघा, तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचे पारायण तुम्ही 9 पारायण करू शकतात, 21 पारायण करू शकतात, 51 करू शकतात, 108 पारायण करू शकतात. तुम्हाला सर्वात आधी केंद्रामध्ये जाऊन श्रीफळ, खडीसाखर, उदबत्ती, फूल आणि दक्षिणा ठेवून स्वामी महाराजांना प्रार्थना करायची असते की तुम्ही हे स्वामीचरित्र सारामृताचं किती पारायण करणार आहात, कशासाठी करणार आहात, ते स्वामी महाराजांना तुम्हाला सांगायचं असतं. आणि नंतर घरी येऊन स्वामी महाराजांची, तुमच्या घरात मूर्ती असेल, फोटो असेल, तर मूर्तीवर, फोटोवर अभिषेक तुम्हाला करायचा असतो. आणि अभिषेक केल्यानंतर मग तुम्हाला संकल्प सोडायचा असतो. संकल्प म्हणजे तुम्ही किती दिवसाची ही सेवा करणार आहात, काय करणार आहात, म्हणजे ही किती पारायणं तुम्ही करणार आहात, अशा प्रकारे तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायचं असतं. संकल्प करून, संकल्प सोडून नंतर तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची असते. आता ही सेवा करताना बघा, स्वामीचरित्र सारामृतामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत. तर तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचे 1 ते 21 अध्याय एका बैठकीत पठण करायचे असतात. त्याआधी सर्वात आधी तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं असतं. नंतर 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा असतो आणि 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा असतो. आता एका बैठकीतच एवढ्या सर्व सेवा जमतील का तर नाही. खूप ताईंना जमतात पण आणि कोणाला जमत नाही. तर ज्या ताईंना जमतात तर त्यांनी एका बैठकीत हे सर्व सेवा करू शकतात. ज्या ताईंना जमत नाही तर त्यांनी सकाळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप 11 माळी करायचा, नंतर स्वामीचरित्र सारामृत वाचायचं, नंतर राहिलेली संध्याकाळीसुद्धा तुम्ही सेवा, तारक मंत्राची संध्याकाळीसुद्धा सेवा तुम्ही करू शकतात. अशा प्रकारे तुम्ही ही सेवा दिवसभरातून कधीही केव्हाही करू शकतात. फक्त दुपारी 12 ते 12:30च्या दरम्यान तुम्हाला ही सेवा करायची नाही. बघा, ही सेवा तुम्ही 108 पारायण करा, काहीही करा. मग हे तुम्ही पारायण बघा, विवाह जुळून यावा यासाठी करू शकतात, संतान प्राप्ती साठी करू शकतात, किंवा कोर्ट कचेरीचे काही भांडणं असतील त्याच्यासाठी करू शकतात, किंवा डोक्यावरील कर्ज हे कमी व्हावं यासाठी तुम्ही करू शकतात, किंवा स्वतःचं घर व्हावं यासाठी तुम्ही करू शकतात, किंवा जीवनातील ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर व्हाव्या यासाठी सुद्धा तुम्ही करू शकतात. बघा, हे तुम्ही ज्या कोणत्या इच्छेसाठी हे पारायण करतात ती इच्छा तर तुमची पूर्ण होणारच, पण त्याच्यासाठी कष्टही करणं तितकंच महत्त्वाचं आहे. कष्टाला पर्याय नाही. तुम्ही कष्ट हे तुम्हाला करायलाच पाहिजे. तुमचं कष्ट जर प्रामाणिक असेल तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार, पण कष्टासोबतच तुम्हाला देवाची साथही असणं तितकंच महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे स्वामींची सेवा करा, स्वामींचं नामस्मरण करा. बघा, नक्कीच तुम्हाला जे काही तुमची इच्छा आहे ती इच्छा नक्कीच तुमची पूर्ण होणार म्हणजे होणार, आणि तुम्हाला स्वामी महाराजांची साथ, कृपा, आशीर्वाद हा नक्की मिळणार म्हणजे मिळणार. बघा, हा ग्रंथ जो आहे तर तो ग्रंथ फक्त ग्रंथ नाही, तर ते तुमचं आयुष्याचं सोनं करणारी एक जादुई
जादुई काय म्हणतात ते जादूची पेटीच आहे म्हणेन मी तर. कारण जो कोणी या ग्रंथाचं पठण करतो त्याच्या आयुष्याचं तर सोनं होतच होतं, पण त्याला आयुष्यात कधीच कशाची कमी पडत नाही. सदैव जेव्हा काही अडचणी येणार असतील तर त्या अडचणी येण्याआधीच त्या सॉल्व पण तितक्याच लवकर होत असतात. कारण ही एक जादूची छडीच आहे असं मी माझा स्वतःचा अनुभव सांगते. कारण स्वामी चरित्र पारायण जो कोणी व्यक्ती करतो त्याच्या आयुष्यात कधीच काही अडथळे येत नाहीत. आता अडथळे हे येत नाहीत म्हणजे असं नाही, अडथळा म्हणलं की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख दुःख याचं कालचक्र पण असतंच, पण त्याची झळ ही आपल्याला कमी प्रमाणात लागते. कारण आपण स्वामींची सेवा करतो, आपण स्वामींचे भक्त आहोत. आपले जे काही प्रारब्ध आहे, जे काही कर्म आहेत, तर त्या कर्माची गती या सेवेमुळे कमी होत जाते आणि आपले जे कर्म आहेत तर ते नाहीसे हळूहळू होतात. त्याच्यामुळे जो कोणी या स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करतो त्याच्या जीवनाचं कल्याण होतं म्हणजे होतं आणि त्याच्या जीवनाचं सोनं पण होतंच. बघा, अडथळे खूप येतात, पण त्या अडथळ्याला सामोरं जाण्याची ताकद आपल्यामध्ये असायला पाहिजे. तर तुम्हाला हे स्वामीचरित्र सारामृत अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे. आणि याच्या अटी नियम काय आहेत तर बघा, तुम्हाला स्वामीचरित्र सारामृत तुम्ही संकल्पयुक्त करत आहात तर तुम्हाला युक्त करणार आहात ही सेवा, तर तुम्हाला जोपर्यंत तुम्ही किती दिवसाचे पारायण करत आहात ना, तर तेवढे दिवस तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे. तेवढे दिवस तुम्हाला मांसाहार करायचा नाही, परान्न तुम्हाला वर्ज्य करायचं आहे. आणि राहिला विषय ब्रह्मचर्याचं पालन करण्याचा, तर बघा, तुम्ही संतान प्राप्तीसाठी जर हे करत असाल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही. पण जर तुमची 108 दिवसाची सेवा आहे तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालनाचे याच्यामध्ये जास्त काही अटी नियम नाहीत. तुम्ही फक्त आणि फक्त मांसाहार वर्ज्य आणि परान्न वर्ज्य या 2 गोष्टी तुम्हाला पाळून ही सेवा करायची आहे. बघा, तुम्ही गावी कुठे गेला असाल तर तिकडे करावी का, तर असं चालणार नाही. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या सासरघरी जाचाल, सासरघरी आहात, तिथेच ही सेवा केली तरी चालते. पण माहेरला करू का, बहिणीच्या गावाला करू का, किंवा मावशीच्या गावाला जाणार आहे तिथं करू का, तर अजिबात नाही. तुमच्या सासरघरी आणि तुम्ही ज्या समजा दुसऱ्या गावी राहत असाल रूम करून, तर तिथे या 2 ठिकाणीच तुम्ही हे पारायण करू शकतात. तर अशा प्रकारे हे पारायण तुम्हाला करायचं आहे. आणि जास्तीत जास्त खंड पडू नये याचा जास्तीत जास्त तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. दररोज नित्य नियमाने तुम्हाला ह्या स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे. फक्त मासिक धर्म जर आला तर तेवढे 4-5 दिवस तुम्हाला स्किप करायचे आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला ताईंनो ही सेवा करायची आहे. आवर्जून जीवनात एकदा तरी स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करून पहा आणि स्वतः अनुभव घ्याल. जीवनात तुम्ही कोठे होतात आणि आत्ता कुठे गेलात. कारण या स्वामीचरित्र सारामृताने बऱ्याच ताईंच्या जीवनाचं कल्याण झालेलं आहे. ज्यांना आता सर्व काही संपलं आहे असं वाटत होतं, त्या ताईंनासुद्धा एक जगण्याची नवीन आशेचं किरण या सेवेने मिळालेलं आहे. आणि तुमच्याही जीवनाचं असं सोनं व्हावं, त्यामुळे या स्वामीचरित्र सारामृताचं पारायण आवर्जून करा. बघा, आता मी सांगितले म्हणूनच करायचं असं म्हणून करायचं नाही. तुमच्या आतुरतेने स्वामी महाराजांना हाक मारून आतुरतेने अंतःकरणातून तुम्हाला ही सेवा करायची आहे, तरच तुमची ती सेवा फळाला येईल. उगीच दुसऱ्यांनी सांगितलं, मी सांगितलं म्हणून चला त्यांच्या जीवनाचं सोनं झालं मग आपलंही होईल म्हणून सेवा करू नका ताईंनो. तर विश्वास ठेवून आतुरतेने स्वामी महाराजांना हाक मारून तुम्ही ही सेवा करा. बघा, तुमच्या जीवनाचं सुद्धा कल्याण होणार म्हणजे होणार. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर नक्की एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.